हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? पुन्हा एकदा माझ्या रुपाली बनसोडे या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वजण खूप चांगले असाल, ठीक असाल, तर मी पण स्वस्त आणि मस्त आहे. तर आता विषय मी घेऊन आलेले की सर्वजण मला बोलत आहेत की तुम्ही लाईव्ह का येत नाहीत. लाईव्ह येता कधी कधी, पण म्यूट का होते तुमचं? लाईव्ह आल्याच्या नंतर तुम्ही व्यवस्थित बोलत ना, दिसत ना व्यवस्थित, भारतात बॅक जाता. तर खूप सारे प्रॉब्लेम आहेत माझ्या लाईव्हमध्ये. जरा लाईव्ह आल्याच्या नंतर ना मला जरा नेट व्यवस्थित चालत नाही माझ्या मोबाईलमध्ये. काय माहीत काहीतरी प्रॉब्लेम असेल माझ्या मोबाईलचा. तर त्यामुळे मला पण वाटलं की आता लाईव्ह टाईम एकच, हा लाईव्ह येण्याचा टाईम जो आहे, तर लाईव्ह येण्याचा टायमिंग जो आहे तो मला पण वाटलं की एकच ठेवावा आता. कारण त्यामुळे तुम्हाला पण कळेल की मी लाईव्ह केव्हा येते, तेव्हा तुम्ही येऊ शकताल. तर त्यामुळे लाईव्हचा टाईम मी सकाळी म्हणजे दिवसामध्ये 3 ते 5पर्यंत ठेवला आहे लाईव्ह येण्याचा माझा टायमिंग. कारण त्या टायमात माझी दीदी स्कूलमध्ये जाते. दीदी स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर मला पण वेळ मिळतो. तर मी सकाळी म्हणजे दुपारी मग मी 3 ते 5 वाजेपर्यंत लाईव्ह डेली येत आहे. तर सर्वजण लाईव्हला या. आणि दुसरा एक विषय असा आहे की जे माझे रील्स आहेत, जे सॉन्ग टाकलेले रील्स आहेत, त्यामध्ये पण माझा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. जे रील्स आहेत ना माझ्या, ते म्यूट झाल्या. तर माहिती नाही मला, म्हणजे मॅसेज तर मला येतच होता मेल की तुम्ही म्युझिक घेऊ नका. त्यामध्ये म्युझिक घेतल्याच्यामुळे तुमचे जे रील्स आहेत ते म्यूट झाले आहेत. आणि म्यूट झाल्याच्यानंतर तुमचे रील्स हे यूट्यूबमधून काढून टाकण्यात येत आहेत. म्हणून माझ्या रील्स पण थोडे आता तुम्हाला ते 7-8 दिवसात थोडे कमी येत आहेत, शॉर्ट रील्स. कारण मला तसा मेल येत आहे की म्यूट झालेले आहे तुमचे शॉर्ट रील्स. मेल यामुळे येतो की की ते जे रील्स आहेत माझ्या त्या म्यूट झाल्या. कारण ते बोलत होते की तुम्ही दुसऱ्याचे जे म्युझिक सॉन्ग ॲड केले, त्यामुळे म्युझिक सॉन्ग तुम्ही ॲड केले आणि ते दुसऱ्यानं त्यांच्या अकाउंटमधून हटवले, किंवा ते रील्स त्यांनी डिलीट केले. त्यांनी डिलीट केल्याच्यानंतर आपल्या पण डिलीट होतात, आपण जे दुसऱ्याचे सॉन्ग घेतले रील्समधून. तर म्हणून खास करून आपले स्वतःचे कंटेंट असायला पाहिजे, तेव्हा व्यवस्थित आपलं चॅनल चालते. नवीनवाल्याला कळत नाही. तर आपले स्वतःचे कंटेंट, डेली व्लॉग वगैरे काय आहे ते आपलं बोलण्याचा आवाज वगैरे स्वतःचाच यूज करा. दुसऱ्याचे म्युझिक वगैरे घेऊ नका, किंवा कॉपीराईट वगैरे काय घेऊ नका स्क्रीनशॉटने किंवा कशानं पण. तर त्यामुळे आपल्या चॅनलवर खूप सारा परिणाम पडतो. तर सर्व नवीन असतात, त्यांना काही माहिती नसते. तर त्यामुळे माझे पण मी एनी टाईम स्टार्टिंगपासूनच दुसऱ्याचे म्युझिक घेऊन रील्स बनवल्या. दुसऱ्याचे म्युझिक घेऊन शॉर्ट रील्स हे मी बनवल्या. त्यामुळे पण माझे आता खूप सारे शॉर्ट रील्स जे आहेत त्या अनलिस्टमध्ये गेलेल्या आहेत आणि दिसत नाहीत, काही काही दिसतात. तर म्हणून पण माझे रील्स आता थोडे कमी येत आहेत, छोट्या रील्स. तर ते म्यूट होत आहेत. मग मला वाटलं म्यूट होतात तर मग कशाला रील्स टाकायच्या म्युझिकच्या. जे होतील ते ऑडियन्समध्ये बोलूनच ज्या बनवता येतील त्याच टाकायच्या. तर त्यामुळेच माझ्या रील्स आता थोड्या कमी येत आहेत. स्टार्टिंगला खूप येतो त्या 7-8 दिवसामुळे. तर कधी एक टाकते मी, नाही तर टाकत पण नाही. एखादी 2 टाकली तर त्यामुळेच येत नाहीत. तर हे सर्व विषय आहेत तुम्हाला मी सांगत आहे. आणि माझा लाईव्हचा टायमिंग मी सकाळी ठेवलेला आहे, दुपारी म्हणजे 3 ते 5पर्यंत. तर सर्वजण लाईव्हला या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आणि रील्स कशा वाटतात त्या नक्की सांगत जा. सर्वजण बोलत जा लाईव्हमध्ये. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून सांगा जा. ओके, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लाईक, शेअर, बाय.